नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. भद्रावती येथे एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या घरी घरफोडी करून चोरीची घटना घडली आहे. घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी आपल्या मुलाकडे नागपूरला गेले असता चोरट्यांनी डाव साधला. मात्र नातवाच्या सांगण्यावरून फिर्यादी पांडुरंग रामटेके वय वर्ष 70 हे तात्काळ नागपूरवरून भद्रावतीला घरी आले. तेव्हा घरात सर्व कपडे अस्ताव्यस्त आढळून आले. तसेच कपाट तोडून 71,000 रुपये चोरल्याचे निष्पन्न झाले. रामटेके यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत बल्लारपूरचे रहिवासी असलेल्या दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. विद्युत तारेच्या स्पर्शाने एका गर्भवती म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील बोरगाव येथे घडली. पावसामुळे विद्युत खांब खाली कोसळले होते आणि त्यामागे महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चराईसाठी आलेल्या गर्भवती म्हशीला बाळासह प्राणाला मुकावे लागले. ही घटना शनिवार दिनांक 12 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली. दुधाळू म्हशीचा मृत्यू झाल्यामुळे शिवराम ठाकरे यांचे अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे विद्युत वितरण कंपनीने त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. गडचांदूर येथील सुभाष क्षीरसागर यांच्या घरी चक्क विषारी नागाने अंडी दिली व त्यातील 13 पिल्ले बाहेर पडली, तर 12 पिल्ले अंडीमधून बाहेर पडायचे होते. आपल्या घरात साप असून तो विषारी प्रजातीचा असल्याचे तसेच त्या नागाने पिल्लू दिलेले असल्याने क्षीरसागर यांनी राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती गडचांदूर यांना बचाव कार्यासाठी बोलावले. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी लगेच दोघांनीही घटनास्थळाला भेट दिली आणि नागिन व तिच्या पिल्लांसह अंड्यांना गडचांदूरच्या जंगलात निसर्गमुक्त केले. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. संविधान प्रतिकृतीच्या सन्मानासाठी लढणारे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या दुर्धर आजारामुळे झाला असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केले होते. यावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत कोठडीत झाल्याचे वंचितने सिद्ध केल्याचे सांगत फडणवीसांनी या वक्तव्यासाठी विधानसभेत जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्षेत्रातील मूल तालुक्यातील मौजा विरईपेठ येथील अंगणवाडी मार्फत 6 महिने ते 3 वर्षाच्या बालकांना तसेच गरोदर माता यांना देण्यात येणारा एनर्जी डोज, तूर डाळ खिचडी प्रीमिक्स मल्टीमिक्स अँड प्रोटीन्स प्रीमिक्स एनर्जी डोज, मूग डाळ खिचडी प्रीमिक्स हा माल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याने हा चालू असलेला पोषण आहार देणे बंद करून खाण्याजोगी असलेला चांगला पोषण आहार देण्याबाबतची तक्रारवजा मागणी अश्विनी निकोडे यांनी मूल बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या फिरत्या कार्यालयात सादर केले आहे. आई वडील शेतावर गेले असताना शेजारी राहणाऱ्या नराधामाने एका अल्पवयीन मुलीवर तिच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 12 जुलै रोजी राजुरा तालुक्यातील गोवरी येथे घडली. पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर आरोपी सुभाष डोंगरे वय वर्ष 45 याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आता AI ची मदत घेण्यात येणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून ते नवेगाव नागझिरा पर्यंत सर्व क्षेत्रामध्ये AI आधारित देखरेख यंत्र लावण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 900 ठिकाणी देखरेख कॅमेरे अलार्म सिस्टीम लावण्यात येणार आहे. ज्यामुळे वाघ किंवा कोणतेही जंगली प्राणी जवळपास भटकल्यास अलार्म वाजेल व नागरिक सतर्क होतील व मानव वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होणार. तसेच ही योजना एक मैलाचा दगड ठरेल असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक चेहऱ्यामागचे दडलेले चेहरे दिसले. त्यातच माजी आमदार सुभाष धोटे यांची राजकीय खेळी सर्वांच्या भुवया उंचवणारी ठरली. एकमेकांना पाण्यात पाहणारे 2 माजी आमदार या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले. मुळात माजी आमदार निमकर यांचा काँग्रेसमध्ये कोंडमारा होत होता. त्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली व धोटेंच्या मदतीने ही निवडणूक लढवून पक्के वैरी पक्के दोस्त बनले. निमकर यांनी विरोधकांशी हात मिळवणी केल्याने या समीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यावर महाराष्ट्र सरकार नक्षलवाद रोखण्यासाठी अधिक सक्षम होणार आहे. दरम्यान हा कायदा कोणत्याही डाव्या विचारांच्या संघटना किंवा पक्षाच्या विरोधात नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या कायद्यानुसार जर एखादी व्यक्ती सार्वजनिक किंवा राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असेल तर त्या व्यक्तीला तातडीने ताब्यात घेता येऊ शकते. शहरी नक्षलवाद खिळखिळा करण्यासाठी या कायद्याची मदत होणार आहे.
भाजपचे दोन ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुरू असलेल्या शीतयुद्धाचा थेट परिणाम आता संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आणि माजी नगरसेवकांवर होत आहे। कार्यकर्ते संभ्रमात सापडले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांच्या बैठकीला हजेरी लावल्याचे समजते। विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार आमदार जोरगेवार यांच्या बैठकीला सुमारे 25 ते 30 माजी नगरसेवक उपस्थित होते, तर आमदार मुनगंटीवार यांच्या बैठकीला 15 ते 20 माजी नगरसेवक उपस्थित होते। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांची भाजप आमदारांशी युती आणि भाजप आमदारांना उघड मदत केल्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे। चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवा दल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून खनके हे देखील भाजप आमदाराचा आशीर्वाद असलेल्या पॅनलचे उमेदवार होते। चंद्रपुरातील पडोलीमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल चोरांचा सुळसुळाट आहे, मात्र आजवर या चोरांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही। काही महिन्यांपूर्वी चंद्रपुरात अवैधरित्या साठवलेल्या डिझेलमुळे मोठी आग लागली होती। असेच एक प्रकरण राजुरा हद्दीत घडले। राजुरा पोलिसांनी 12 जुलै रोजी केलेल्या कारवाईत आरोपीला अटक करत 120 लिटर डिझेल जप्त केले आहे। ब्रह्मपुरीकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकची म्हशीला धडक बसल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास ब्रह्मपुरी देलनवाडीमधील जयस्वाल बार समोर घडली। म्हशीला धडक लागल्याचा राग अनावर झाल्याने गुराख्याने ट्रक चालकाला अमानुष मारहाण केली। मारहाणी ट्रक चालकाच्या दोन्ही पायांना व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णवाहिका बोलवून त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांना घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळ गाठून पोलिसांनी आरोपी गुराख्याला ताब्यात घेतले आहे। गडचिरोली जिल्ह्यातील पेरकाबट्टी येथे पूल बांधल्यानंतर रस्ताच वाहून गेल्याची घटना घडली आहे। यामुळे पेरकाबट्टी गाववासियांना जीव मुठीत धरून बांबूवरून प्रवास करावा लागतो आहे। चिमूर येथील प्रगती नगरमध्ये राहणाऱ्या कल्पना मुरलीधर गोन्नाडे वय वर्ष 46 या 6 तारखेला गावी जाऊन जेव्हा 11 जुलै रोजी घरी परतल्या तेव्हा त्यांना लॉक तुटलेला आणि घराचा दरवाजा उघडा दिसला। आज जाऊन पाहिले असता बेडरूम मधील टेबलमध्ये ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे कळले। तात्काळ चिमूर पोलीस स्टेशन गाठत त्यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 48 तासाच्या आत 2 आरोपींना अटक करून 38 तोळ्याचे दागिने ज्यांची किंमत 8,49,200 रुपये आहे ते जप्त केले। सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे गौतम नगर भद्रावती निवासी, गोपाल उर्फ बडा कोबरा जीवन मालकर श्यामनगर चंद्रपूर निवासी असे दोन्ही आरोपींची नावे आहेत। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।